तब्बल 17 वर्षांनी विशेष एनआयए कोर्ट या खटल्याचा निकाल देणार आहे। भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर निवृत्त रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे 7 जण यातील आरोपी आहेत। मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक जखमी झाले होते। या खटल्याच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलंय। सरकारी वकिलांनी 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे, त्यापैकी 37 साक्षीदारांनी आपली साक्ष नंतर फिरवली आहे। 29 सप्टेंबर 2008 या दिवशी मालेगावमध्ये स्फोट झाले। 2016 मध्ये एनआयएनं या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं। एनआयएच्या आरोप प्रज्ञात प्रज्ञासिंग ठाकूर, श्याम साहू, प्रवीण तकलाकी आणि शिवनारायण कलसांगरा यांना क्लीन चिट मिळाली होती। त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं एनआयएनं म्हटलं होतं। कोर्टानं साहू, कलसांगरा आणि तकलाकी यांना सोडलं, मात्र प्रज्ञासिंग ठाकूर यांना खटल्याला सामोरं जावंच लागेल असं म्हटलं होतं। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, बहुप्रतीक्षित असा हा खटला आहे। या खटल्याच्या सुनावणी दरम्यान गेल्या काही वर्षात नेमकं काय काय घडलं आणि आज कोर्टामध्ये काय होऊ शकतं? 17 वर्षांनंतर आजचा दिवस उजाडलेला आहे। आज या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणार आहे। 29 सप्टेंबर 2008 रोजी भिक्खू चौकामध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता। त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक जण जखमी झालेले होते। आपण आता भिक्खू चौकाच्या पुढच्या चौकात म्हणजे अंजुमन चौकामध्ये आहोत। इथले जे स्थानिक नागरिक आहेत, ज्यांनी ह्या केस लढवलेल्या होत्या, त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच परिसरामध्ये खऱ्या अर्थानं तो बॉम्बस्फोट घडवण्याचा एक षडयंत्र रचण्यात आलेलं होतं, मात्र पोलिसांनी बॅरिकेड केलेलं होतं, म्हणून इथून साधारणतः 100 मीटर अलीकडे असणाऱ्या भिक्खू चौकामध्ये तो स्फोट घडवण्यात आला होता। हा जो परिसर आहे, आता इथे शांतता जरी बघायला मिळत असली तरी रमजान पर्वामध्ये किंवा इतरही वेळी इथे हे संपूर्ण महिलांचं मार्केट म्हणून हा परिसर ओळखला जातो। इथे कपड्यांचं मार्केट आहे, इमिटेशन ज्वेलरी किंवा इतर महिलांसाठी लागणारे वेगवेगळ्या उत्पादनांची विक्री इथे होते, त्यामुळे हेच ठिकाण टार्गेट असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर इथल्या सामाजिक कार्यकर्त्या इरफाना आहेत। ॲडव्होकेट इरफाना, काय घडलं होतं? 17 वर्ष झालेली आहेत, काय सांगणार? आज 17 साल बाद जो है मालेगांव भिक्खू चौक ब्लास्ट का जजमेंट आने वाला है। ये जो जिस दिन ब्लास्ट हुआ था उस दिन रमज़ान मुबारक का महीना था, शब कद्र का दिन था और बाद नमाज ऐशा ये ब्लास्ट 9:35 पर भिक्खू चौक में हुआ। इसमें 6 लोगों की मौत हुई है और 100 से ज़्यादा लोग जख्मी हुए हैं। आज इतने सालों के बाद जजमेंट आने की वजह से और MCOC एक्ट हटने की वजह से थोड़ी प्रोसिक्यूशन को भी दिक्कत आई होगी और एज एडवोकेट मुझको भी थोड़ा है कि हमें जस्टिस, अगर सर्कमस्टेंशियल एविडेंस को कोर्ट के सामने आएगा तो हमको जो है इंसाफ मिलेगा, क्योंकि ये मुस्लिम पॉपुलेटेड एरिया में ब्लास्ट हुआ है, रमज़ान के महीने में हुआ है और बाद नमाज इशा जब मुस्लिम गैदरिंग जो है एरिया में ज़्यादा है, इसीलिए ये एरिया को जो है सिलेक्ट किया गया है। क्या माहौल था उस समय? उस समय माहौल जो है, लोग अपनी ईद की तैयारी में खुशी खुशी तैयारी कर रहे थे कि हमको 2 दिन बाद त्यौहार मनाना है, और ऑल ऑफ ए सडन भिक्खू चौक में धमाका हुआ, स्पार्किंग हुई और उसमें पहले तो ये लगा कि भाई गैस सिलेंडर फूटा है। उसी वक्त 2 मिनट के अंदर मोडासा में भी खबर आ गई कि वहाँ पे भी सेम टाइम विद इन ए स्पर्ट ऑफ 1 and 2 minutes मोडासा ब्लास्ट टुक प्लेस। तो इसमें जो है विद इन ए स्पर्ट ऑफ मोमेंट ब्लास्ट हुआ। किसी को समझ में नहीं आया कि यहाँ पे इस वक्त तो ब्लास्ट हो सकता है, और बाद में समझ में आया जब लोग मेरे घर के अगली चौक पे मेरा घर है, लोग जो है अंदर चलो भागो, यहाँ पे ब्लास्ट हो गया है। लोग जो जिनकी मौत हुई थी उनको लेकर जो है मदद के लिए, और एकूणच आपण बघतोय थरारक असे अनुभव हे सर्व कथन करत आहेत। आज 17 वर्षांनंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागतोय, त्यामुळे नेमकं निकालामध्ये काय समोर येतं हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे।
मुकुल, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान या